स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्ष्मी कणिते मनोचल सर्वती साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंठाटोपीच माला दंड कमळधर कट्यांग रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगणा परात्परा कैवल्य सदा ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी कोणालया भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू ज्योसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू धाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ रागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाच रे शास्त्रातेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मे केवळ अल्पमती करू केवी आपलुसती सहस्रमुख निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे म्हणजे समता कृपा कडाक्षी दिनानाथा दासाकडे पहावी. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना अष्टै तेजस दैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर याची पावया पहिलं तीर तो नामधरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलिना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मध्ये सुख साधन अज्ञान तीव्र निर्सोन ज्ञानातुर्दैव प्रगटोपै शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे निरसो तुझ्या भजन चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता नोपड भ्रांती चित्ता अंगी न्यावी असतता सत्य विजय सर्वदा आप्तर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्याय वरदान कृपा करुणी समर्था सोनिया संसारात प्राचीन तो नामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मजलावी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मेपणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः सैरे अंगे तुष्टवासन्तनुभिः व्यमेष देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतमोच्मि सत्यमोच्मि अवत्माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचान् अवशिषम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्तं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दज्योतिषि त्वं प्रत्यक्षब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तसिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लेमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो निलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसि त्वसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम्. एतत्तव मणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तर्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणनायक ऋषि निश्चत गायत्री छंद गणपतिदेवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतस्य सृष्टादौ प्रकृतये पुरुषात् परम् एव ध्यायेति यो नित्यं स योगी योगिनान्वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः सैरे अंगे तुष्टवासन्तनुभिः व्यमेष देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 36.
श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सीताच्या या चरणी विनवी तसे कर जोडणी भक्तिभावे करुण्या सिद्धमनी नामधारका पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तांसी तया गाणगापुरात होता विप्रवेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जाऊ नये मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करची तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणांची मिष्टान्न घालिती परियेसा एकूण ते विप्रणारी नानापरी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी मोहनी चिंता मनात आपला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण मोहनी चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सवे त्याच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा देखून ते विप्रवणिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते ब्राह्मण अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न पूर्व जेवावे एकूणी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न घडे म्हणतसे निरोप घेऊन तैवेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसी तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले ग्रहायावे विचार करुणी मानसी आले नरसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगीसी अनेक परिविन्वित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवंते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे एकूणी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावून या तक्षणी सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रीचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुष्टित अंतकरण कुलस्त्रियेचे असूने ऐकून श्रीगुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनमी तसे क जोडण न घे परान्न नेमसे गुरुवचन जो न करी तो पडे रवरव घोरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणतसे पुसून या श्री गुरुसी आले दाम्पत्य आमंत्रणाचे आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्री येते पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाढती तया दंपतीसी भोजन करत्या समयासी दिसे विपरीत तियेसे श्वान ससुर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तजुन अन्न जेवित होते ते ब्राह्मण त्या समस्तांशी सांगितसे ऐसे पतीसहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान ससुरांचे ऐसे कोपोनी स्त्रियसी आली दोघे श्रीगुरुपाशी नमन करती भक्तीसी एका श्रोते एकचिते श्रीगुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दूषितसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवर म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू वृतभंग झाला म्हणून प्राण न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडवले एकूणी तयाचे वचन श्रीगुरु म्हणती हसून पुरवली स्त्रियेसी वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्या सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणिक एक सांगे तुझ जेने धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविणे कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाणा श्रीगुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करीन मन विनवी तसे ग जोडणं विनंती माझी परेसी अन्न करावे कवणाचे घरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया श्रीगुरु म्हणती विप्रांसी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी विद्वजन मातुला आपुला शुश्रूरजान सहोदरादी साधुजन ग्रही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्रीगुरुसी विनंती ना माझी परियेसी निषिद्ध अन्न आम्हा सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करती पृथक वैश्वदेव न करती वर्जावे अन्न विप्रचाती महादोषे बोलीजे धनगर्वी तामस घरी कृपण निर्दय व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी घेऊ नये कुलदैवत मातापिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी नंदिता जेवू नये तया घरी आपल्या कन्या ज्या मातासी क्रोधे करून सदादुषी न घ्यावे अन्न त्या घरासी
निपुत्राचे घडी देखा, समस्त दुष्कृत्ये पराणासी घडती देखा ब्राह्मणासी. जैसेची जाना परस्त्रियसी संग केलिया नरक होय, परग्रही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता. अमावस्येसी परान्न जेवता मास पुण्य जाय देखा, आपल्या कन्येचे घरासी जेवू नये भोजनासी. पुत्र झाल्या कन्येसी सुखे जावे अवधारा, सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी. जात अथवा मृतसुतकेसी जेवू नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे विजवर, तैसे जरी करती नर त्याचे कैसे दैन्य असे. विप्रमध्ये व्यापिले आचारकर्म सांडिले, याची कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊनी. विप्र विनवी स्वामींसी आमची विनंती परियेसी, आचारधर्म कैसी निरोपावे दातारा. पराशर म्हणे ऋषीशी सांगेन आचार परियेसी, जेणे होय अप्रयासी सर्वसिद्धी पावती. ब्रह्मा मुहूर्ती उठोनी श्रीगुरु स्मरण करुणी, मग ध्यावा मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह, सनतकुमार सनकसनंदनसह स्मरावे तैवेळी. सह नारद तुंबर देखा, स्मरावे सिद्ध योगी एका. सप्तसमुद्री असती जे का, स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषींचे स्मरुणी सप्तद्वीपे सप्तभुवनी. समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोन्ही. लघुशंकेसी जाऊनी शौचाचमान करावे, भोजनापूर्वी अपर दोन्ही. जांभई आल्या शंकलिया दोन्ही, लघुशंकाशौची दोन्ही आचमन करावे. अधोवायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखलिया, दोन्ही वेळा आचमोनिया शुची होय परियेसा. जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी. स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा. गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त. मग होता अर्णोदित बहिर्भूमीसी जाईचे. यज्ञोपवीत काणी घेऊनी नैवेद्य देती दिशे जाऊनी. डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे. व्रतबंध झाल्या ब्राह्मणास हेची आचार परियेस. चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला. विप्र प्रदक्षिणा तळहाती 5 तीर्थे विख्यात असती. जे बोलती असे श्रुती तेही आता सांगेन. अनुष्टमूळ तळहातेसी, ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी. अनुष्टतर्जन मध्यमेसी, पितृतीर्थ असे जाण. चतुरंग गुळ तळवेवरी, देवतीर्थ असे निर्धारी. कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणा. तर्पण देव पितृ ऋषी जे स्थानतीर्थ करा हर्षी. आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वज्जने. ब्रह्मतीर्थ आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून. देवतीर्थ उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधू सहित हस्त धुवोनी दोन्ही. त्रिविक्रम वामन गालस्पर्शोनी बिंबोष्टी तळहस्ते ठेवूनी. श्रीधर नाम उच्चारुणी पुनरपी हस्त ऋषिकेशी. पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी. दामोदरे शिरस्थानी चतुरंगुल पुष्ठेसी. संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अंगुष्ठेसी. म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठा नामिके अनिरुद्ध. पुरुषोत्तम नेत्रासी स्तोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठकेसी. अधोक्षज नारसिंह म्हणायसी अच्युते नाभी. जनार्दन हृदयस्पर्शी पंचांगुले उपेंद्र शिरसी देखा. हरी श्रीकृष्णे भुजांग एका. 5 अंगुली विधीपूर्वक येणे विधी स्पर्शावे. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहेसी. जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी. करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन. तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया. अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळवारी. स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मणा. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी. आणिक स्नान फळे असती ज्याचे असेल भावभक्ती. गुरुदेवता दर्शनमात्री तीर्थस्नान फळ असे. अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थे भक्तीने घेता. अंगावरी प्रोक्षता तीर्थस्नान फळ असे. प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी. अशक असेल देहास्ती उष्णादके करावे. स्वभावे पवित्र असे उदक. वरी झाल्या अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक. गृहस्थानी मुख्य असे. प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी. गृहस्थाश्रमी घरी देखा. नदी तीरी असे नरू
अशक्त असे शरीर स्मरण करुणी नदी निर्धारू आदवस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेने एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय गंगासी कांतीहीन सोमवारासी मंगळवारी मृत्यूपरीसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवार अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तरवस्त्र म्हणजे कथा धोत्र नेसिल्यानंतरी विभूती लावावी परकरी मंत्रविधान पुरस्सरी भस्मधारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे द्वारावती मुख्य धरीवर कड मृत्तिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवताकृत्य श्राद्ध दिवसी अभंगानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्जावे प्रातसंध्येचे विधान सांगेने एका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्ध्य सूर्योदयी घ्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदयसमयी अर्घ द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखी बांधावी तत्वता आसन घेऊन निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थ त्रिराचमन विष्णुनाम स्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे ब्रह्मभूर्भुव स्वरोमोनी प्राणायाम करावे तिने त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वसिद्धी आता करा मार्जनासी सांगेने एका समस्त ऋषी जैसे असे स्मृतिचंद्रिकेसी तेने विधी करावे अध्व घ्यावयाचे विधान सांगेने एका ऋषीजन गोशृंगायतके उंच करून अर्थ द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपून सायंप्रात द्यावी तिनी हंस सुचिक्षण मंत्रेसी माध्यानी द्यावे अवधारा प्रातर्माध्यानी उभे बरवे सायन अर्ध्व बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावा आदित्य अध्व घ्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षसम मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियसी संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे परियसी कर्मे न चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वधा कारण चाले याची कारणे अर्ध्व देती तोची वज्रायुधे होती जाऊनी दैत्यासी लागती पराभविती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी वधलिया घडती दोष प्रदक्षिणा करती जाती दोष असावादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोष नाशी चारी पावले फिरता कशी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जपे केलिया घरी एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फल असे स्थळ वृंदावणी देखा शतगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फले असती तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ भिन्न काष्ठ आसनी बैसोनी जरी जप करीती मनोहरी दुःख होय त्यास अपारी तृणी भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुखपरियेस कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्म मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जळती जाती पळून आयु प्रदा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परिसा नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पापहरे मनकार म्हणजे आपले मन त्रकार म्हणजे आपला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेद दोन्ही पकारे जन्म पापदुरी चारी वेदांची मूळ एक गायत्री मंत्र असे एक याचे कारणे जपावानिक वेदपठन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप करावो निर्धार चिंतिती फळे पाविजे न करावा उदकी बैसून त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेने याचे कारण अग्नितीन विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विकृत अग्नि उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक अर्जावे या कारणे बैसी जे आपले शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी प्रातकाळी
जपावा मध्यानी हृदयस्थानी, जपावा माळा धरुणी, हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा, उभयनी करावा प्रातःकाळी, बैसुनी की जे मध्यानकाळी, अथवा उभे राहुनी निश्चयी उभय पक्षी करावा, बैसुनी जपावा सायंकाळी. पाहावा वृक्ष मननिर्मळी, जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा, ब्रह्मचारी ग्रहस्थानी जप नेमेला अष्टोत्तरेसी, वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्त्रमुख्य करावा. संधी विग्रह होय जरी अष्टविंशती, करापुरी अशक्य होय जरी 10 वेळा जपावा. उत्तर पक्ष करा मानसी, मध्यम मुख्य गोपेसी, प्रकट वाक्याक्षरासी, कनिष्ठ प्रकार परीसा, त्रिपादसी गायत्रीसी म्हणती न म्हणावी परियेसी, म्हणता पातक नरक अवधारा, पृथक करुणी त्रिपादासी, जपा मंत्र अतिहर्षी, पापे जाती ब्रह्मत्या दोषी, अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे एक पुण्य, परवांगुलीने दशगुण, शंखमणीने होय शतगुण, प्रवळा माला सहस्त्रफळ, स्फटिके 10 सहस्त्र पुण्य, मौकिले लक्ष गुण जाण, पद्माक्षी जप निर्गुण, दशलक्ष पुण्य असे. कोटी गुणे सुवर्णमाला, कुश रुद्राक्ष अनंत फला, जप करा तुम्ही निश्चळा गौप्यमाला धरुणिया, जप करता नुलंघीचे मेरू, पाप बोलिया अपारू, प्राणायाम केला त्रिवारू, मेलू लंघिले पाप जाय. गायत्री जप 3 पादास प्रत्येही करावा, 11 पापांचा सर्वनाश, त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता, अमोघ पाप जाय त्वरिता, करावा सहस्त्र एकचित्ता, उपपातके नासती, महापातकादी दोषासी, कोटी जप करावा परियेसी, जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे, न पहावे मागे पुढे, शूद्राधिक जातीकडे संभाषणादी करुणे, कोंडू नये देह आपुले, नेनता जरी इतके घडले, श्रोत्राचमन करावा हिले दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण काना, सप्तदेवता आहे ती जाना, स्पर्श करावा तक्षणा, पापे जाती परेसा. जपता निद्रा येई घरी, अधोवायू जांभई आली जरी, क्रोधरूप जपता भारी, पापे घडती अवधारा. नेनता घडे इतके जरी आचमन करावे, श्रोत्री अग्नी सूर्य धेनु ईश्वरी धेनु दर्शन करी, विष्णू मंत्र जपावा. कुंडी स्थापोनी अग्निसी, करावे नित्य हवनासी, वारा घालू नये त्यासी, हाते परणे मुखे सुपे. व्याधिष्ट होय पर्वणाते सुपे, दारिद्र्य भय धनक्षय, मुखे फुंकली आयुष्य जाण, हस्ती मुळी होय मृत्यू. फुंकणी अथवा विझनेसी, वायू घालावा अग्निसी, काष्टे समृद्धी परियेसी, ज्वलित असावा अग्नी देखा. ज्वाला निघती तये वेळी, आहुती घालती ते वदनी, समिधा आणाव्या ब्राह्मणी, शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे दुर्वा देखा, आणू नये शूद्रे एका, होमद्रव्य आहे ती विशेखा, सांगेन नावे परियेसा. साळी सावे निवार, तंदूळ अस्ति मनोहर, गोधूम जव निर्धार, मायनाळ राळे मुख्य असती. 60 दाने मिती प्रमाण, आहुती मुख्य कारण, अधिक अथवा न करावणे, घृत संपर्क करावे. घृत असेल समयासी, तिळ पवित्र होमासी, तिळांचे तैल परियेसी, तेही पवित्र असे देखा. स्वाध्याय दिवसासी, म्हणा वेद शक्तीसी, अनध्याय होय तया दिवसी, एक ऋचा म्हणावी, तेही नये एखाद्यासी, मंत्र म्हणावा विशेषी, नवब्रह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावे. एखाद्या दिवशी न घडेसी, अथवा होय समस्त रात्री, जप करावा गायत्री वेद पठन फळ असे. श्वेत तीळ देवांसी, धूम्रवर्ण ऋषीजनांसी, कृष्णवर्ण पितरांसी, तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सवे देवांसी, निवितिले कवणे ऋषीसी, अपसव्ये पितरांसी, तर्पण करावे येणे रीती. देवांसी अंगुली 1, ऋषींसी अंजुली 2, सम्यक पितरांसी अंजुली दिक, तर्पण ऐसे करावे. स्त्रियांसी अंजुली 1 देखा, व्यतिरिक्त माता बंधुसी एका, सापत्नी आचार्य नामिका 2 अंगुली करावे. देव ब्रह्म ऋषी ईश्वरांसी, अक्षता मुख्य तर्पणासी, कृष्ण तीळ पितरांसी, अनंत पुण्य परियेसा. जधीन करी तिल तर्पण, उदके मुख्य करा जाण, मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भपत्रिणी करावे. पाय न धुता मंगलस्नान, तिलावीन करता तर्पण, श्रद्धावीन दक्षिणेवीन निष्फळ असे अवधारी.
निषिद्ध बोलणे ज्या दिवसी तर्पण करावे उदकेसी दिवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीची यमाचे नावे विधीसी कळावे तर्पण परियेसी यज्ञोपवीत सव्याने एक एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेने एका विस्तारेसी यमधर्म राजनामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाना वैवस्तव कालदेखा सर्वभूत क्षय एका अथवा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाणा रुकोदक चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती रोगव्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्मनामे परियेसी वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करुणी सूर्यनामे अर्घतीनी द्यावी समस्त विद्वजनी म्हणे नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सुत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे आह्निक निरूपण नाम षट्त्रिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तलिकेसी श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपिले त्यानंतर श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्णमार्जर श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णांजीन शागवस्त्र इतकी असावी पवित्र दुरिते बाधा करुणशक्ती शुक्लबक्षी सारसासी पोसावे घरी परियेसी समस्त पापविनाशी धेनू असावी आपले घरी देवपूजेचे विधान सांगिने एका एकोमण ग्रह बरवे सम्मार्जुन देवग्रह अर्चावे हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृतिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कास पात्र कन्याहस्ती नौवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरुणी वामहस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे घडेमणी भस्म करुणी निर्वावे रंगमाळिका घालूनी निर्मळ करावे देवता भुवनी मग शुभासनी बैसवणी देवपूजा करावी त्रिकाळ घडे जास्ती प्रातःकाळी करावी हर्षी तेही न साधे परियेसी मध्यान्हकाळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्पे व्हावी भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजनकाळी करावे देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपूर नरकभोगी निरंतर एक ब्राह्मणा एकचिते देवपूजा कराव्यासी विधान 6 परियेसी उदक नारायण स्वरूपेसी पूजता तृप्ती जगन्नाथा प्रकार दुसरा प्रकार सांगेने एका अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेषा एकचित्ते परियेसा सूर्यपूजा करता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष थंडिली जाण प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्षतुष्ट त्रैमूर्ती निरोप घेऊन श्रीगुरूचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्रीगुरूचे निरोपावे पूजा करी काष्टप्राशान तेही होती देव जाण प्रसन्न होय परियेसा प्रणव मंत्रोणी 12 उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करावा गण्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करुणी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनियेसी टाकावे नैऋत्य दिशी धूतवस्त्र अंथराहर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्रीगुरुसी मनोवाक्काय कर्मेसी अर्चना करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्जुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रतीर्थ ती आवाहनोन पुरुष एवेदे करा सामन आसन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपादुर्ध्वैसा ऊर्ध्व घ्यावे परियेसा तस्माद्विराळ म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे तत्पुरुषेण मंत्रेसी स्मपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुतिमार्गे करुणी न्यासासी
स्नपन करावे परीसी एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तयज्ञमिती मंत्रेसी वस्त्रे द्यावे परियेसा तस्याद्य ज्ञान मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवांसी येणेच मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसे तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगिने एका ऋषीजन आपण पेरिली सोमणे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत क्रय टाकुनी विकत घेत सामान्य पक्ष पुष्पे जाणा उत्तम न मिळती द्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधमपीत कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शेळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमीभक्षक भूमीवरी पडले एक पुष्पे ते जावे देवासी शेळेन होते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळशी पर्ण सहस्त्रफळ कमळे जाण सदाग्राह्य देवांचे शतफले बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नाग्नेसी मल्लिका जाती करविरेसी कल्हाळ पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धतुर अर्क करविरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकर्णिका निरुडगेसी सेवका कपित्स करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगिने एका समस्त ऋषी पूजा करावी विष्णूसी त्यजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगिने नावे परियेसी कपित्स केतकी शशांकेसी श्यामपुष्पे वर्जावी कृष्णपिंगल कंजर देखा धातकी निंबाद पंचका बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी च्युतकुंद कुथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चन दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करीत गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुळसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते यंत्र पुरुष मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्रह्माणोस्तेतीसी मंत्रेसी एकारती करावे मनोरथ चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करुण वेदाहमेती मंत्रे करुण पुष्पांजली अर्पावी धूता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पुष्टदेशी गर्भग्रही करुणये नमस्काराचे विधान सांगिने एका विद्वजन अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्वेष देखता सन्मुख जाऊनी वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे सी अभय हस्ते करुणास्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शुनिका वामहस्त पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्रता अथवा चुलत सापत्नी असेल जे मात वय अधिक इष्टमित्र नमस्कारावे तयासी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगिने एका तुम्हासी वय उणे असेल जासी नमुने विद्वज्जनी तप अथवा होम करिता दूर देखिले विजयता स्नान करिता जळी असता नमस्कार करुणे एक हस्ते ब्राह्मणासी नमुने परेसी प्रेतनुरू मूर्खजनांसी करुणे नमस्कार गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकारिका पूजा अर्पुणी देवासी हस्त ठेवूनी पीठेसी उत्तर पूजा कराहशी मग करावे उद्वासन माता पिता घातकी यासी शुनी श्वशुर चांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळ विमुख झाल्या वर्षे 16 पितृ येती घरासी अन्नदान विना अन्न ग्रहण करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चंद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला नरजरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी
जे असती येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजून मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करता दोष असे पूर्वाभिमुख बैसून भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडून बैसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परीसा न करता मंडल जेवी जरी अन्नरस देती निशाचरी निशाच असुर राक्षस एरी अन्नरस नेती अवतारा उत्तम पूर्वाभिमुखी देखा पश्चिम मध्यम असे एका पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कास्यपाद भोजनेसी तांबूलासहित अभ्यंगण गृहस्थासी मुख्य जान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके कास्य पात्रेसी जेवता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाना सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाते बळी घेऊनी चित्रगुप्तासी काढवावे सयेची पर्येसी वामहस्त धुवनी विदेशी पात्र दृढ धरावे मौन असावे आपले देखा बोलू नये शब्दाधिका उपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग द्यावा प्राणाहुती उपोषण विन भोजन करी पापविमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपा दोष परिहरे अहम विष्णू नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणपान समायुक्तः पंचाम्यनं चतुर्विधम अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा मंत्र म्हणून तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र म्हणावा मग घ्यावा प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठ घृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अंगुलिका अनुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा म्हणावयासी मनाधिका अंगुष्ठिका अनुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी च पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतुस्पर्शे नये जाण जिभेने गळूनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगणे एका तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वरुण फलनेयी होम करिता न धरी मौन लक्ष्मी जायत तक्षण जेवता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घे तववरी मौन धरावे अवधारी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू नये मौनासी श्राद्धान्न जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षूनपूर्वी द्रवान्न कठीणान्न मध्ये परियेसा भोजनान्न पर समयासी जेवावे पुन्हा द्रवाणासी वळण जाय परियेसी शीघ्र भोजन करावे जितुका मावेल आपल्या मुखी तितका ग्रास घ्यावा विशेषी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ट भक्षिले फळ देखा न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांसी व्रतबंधविणे पुत्रासी कन्या कुमारांसी दोष नाही भोजन करी स्नानाविन होमन करिता जेवी जाण अन्न नव्हे ते कृम जाण म्हणे पराशर ऋषी दीप जाय भोजन करता पात्र धरावे स्मरण सविता पुनरपी दीप आणूनी लाविता मग भोजन करावे स्पर्शू नये जेवता केश अथवा सांगता महादोष दिसू नये व्योमाकाश अंधिकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडली जाणा न करावे सहभोजन जेवता होय उचिष्टा भक्षण कुलस्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियेसा सभे बैसुनी एकासनी अथवा आपुले अंथुरणे प्राशन्न करावे पाणी महादोष परियेसा कृष्ण वस्त्र नेसोनी आपण अपार दोष जेवता जाण स्त्रीजन वाढती कासेविन उच्छष्टमान परियेसा उठूनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोणी मगहस्त पक्षी न करिता गुंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाना मुख प्रक्षालिता परियेसी मध्यांगुली दात घासी तर्जनी अंगुष्टे महादोषी रौरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्निसी
आणिक सांगेन परियसी बंधुवर्ग असती जयासी पुसू नये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निश्चित अन्न कैसी निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केलिया मार्जरी जाण वायस घारी कुकुटादी करुण स्पर्शले अन्न त्याजावे धेनू मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क अधकेश त्याजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी घृततैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते कधी एका जैसे लाया पीठ देखा शिळे नव्हे परियसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियसी विटाळ होता महादोषी सुशी स्थानी असावे भोजन केलियानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणासी पर्णविन क्रमुक मुखी घालता आपण होय असुखी सप्तजन्म दारिद्र्य दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रकार मग जावे शयनघर तेने विधी आचारावे खडवा निर्मळ असावी जाण अर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्थ पिंपरी निर्गुण न करावी खडवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्टासी वर्जावी प्रेत गजदंतासी भिन्न काष्ट त्याजावी साची बरवी असावी खटवा देखा स्वग्रही शयन पूर्वमुखी श्वशुरगृही दक्षिणामुखी प्रवासकाळी दक्षिणमुखी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा विप्र आचार आहे सा ऋषीमार्ग शुभाचर पूर्ण कुंभ ठेवुनी उशी मंगळद्रव्य घालावे बहुवसी रात्री सुक्त म्हणावे परियसी विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्नाने निजावयासी सांगेने एका समस्त ऋषी जीर्ण घेऊनी स्मशानेसी एका वृक्षातळी वर्जावे वरुणा जवळी वर्जावी आपण तळ्याची पाळी नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निजती जरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसुनी आले आपले ओले अथवा नग्न निजू नये शिर वेष्ठून आकाशाखाली वर्जोन दीप असता तेजू नये पूर्वरात्री अपररात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्दिशी असावे जानवे उपवितीती दृष्टी पडो नये योनिसी आयुक्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी करता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळेशी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी संग करता महादोषी अनेक प्रकारे एक असे दशवर्ष होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी ऐसा तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋषी देवता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिवशी पुत्र परियेसा विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्रबळ असावे मूळ मघा रेवतीसी संगन करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋषिकाळी स्त्रीपुत्रांशी जे जे असेल मानसी संवत्सर तमोगुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराचर एकूण समस्त ऋषीवर तेने करी आचारिती श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचरे विधीसी दैन्य कैशे तया खळी तो वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्रपौत्री नांदत म्हणती श्रीगुरु तयासी आचार सांगितले तुझ हर्षी न जावे आता भिक्षेशी करावा आचार सुखे ऐसा जिजीची कामना होईल निवृत्ती सत्व जाणा कन्या पुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी ऐसावर लाधोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसेची आचरोणी सकळाभिष्ट लाधावा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणम नाम सप्तत्रिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नामधारक विन्वी सिद्धासी पुढे कथा पुढे चरित्र
झाले कैसी विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी. तुझे जे मज पुसती संतोष होतो आम्हासी, गुरु चरित्र आठविता नित्य समाराधना. देख करीत होते भक्त अनेक, कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस, नाही ऐसे होता एके दिवशी. दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप्य गोत्रेसी नाम तया भास्कर. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठविता तया ब्राह्मण भोजन करी. म्हणून या संकल्प कोणी तो ब्राह्मण, श्री गुरुसी भिक्षा करवीन आपण सर्व सोपस्कार घेऊन. आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा, सर्व असे तंतुक कणिक वरकड त्या प्रामाणिक. सोपस्कार असे त्यापासी भोजन करता तया झाला निशी. आपण आला मठासी, गाठोडी ठेवी आपले उशी. मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी. भक्त येती आराधनेसी आराणुक, नसे त्यासी नित्य सेवा. समाराधने समस्त त्यासे हसती, पहा हो समाराधनेचे आयती. घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी. मास 3 क्रमल्यावरी समस्त मिळून द्विजवरी परिहास करती अपारी. श्री गुरुमूर्ती ऐकिले विनविता त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी. म्हणती श्री गुरु कृपा सिंधू, ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माथा ठेविला हर्ष केला आयतीसी. आणिले द्वयशेर घृत शाखा दोन्ही त्या पुरत, स्नाना करुणी शुचिर्भूत. स्वयंपाक केला तयवेळी समस्त ब्राह्मणा तयवेळी मिळून आले श्री गुरुजवळी. म्हणती आजी आमची पाळी, यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन. आम्ही जेवतो मिष्ठान्न, कैचा हा आला ब्राह्मण. आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणती द्विजांसी, नका जाऊ घरासी, शीघ्र जावे आंघोळीसी. येथेची जेवा तुम्ही आज समस्त गेले स्नानासी. श्री गुरु बोलती तया ब्राह्मणासी, शीघ्र करिगा होईल निशी. ब्राह्मण अपार सांगितले, स्वयंपाक झाला तक्षण. सांगितसे श्री गुरुसी, ब्राह्मण निरोप देती जा धावून. ब्राह्मण समजता पाचारी, ब्राह्मण म्हणती तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी. तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे कोणी तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी. आपण ब्राह्मण येती ऐसे म्हणे, आपण जेऊ पररात्री. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हासी. सहपंक्तीने ब्राह्मणासी जेवू आम्ही निर्धारी. ब्राह्मणांसहित आम्हासी जेवू वाढिगे तू परियेसी. जरी अंगीकार न करीसी, न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरूंसी, जो निरोप द्याला आपणासी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणांसहित जेवू घालीन. ब्राह्मण मनी विचारी. श्री गुरु म्हणती पुरुषावतारी, न कळे बोले कवणे परी. आपले वाक्य सत्य करील मग काय करीतो ब्राह्मण. विनवी तसे कर जोडून मजन येती ब्राह्मण. विनोद करती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्यांसी निरोपिती जा वेगेसी. बोलावणी आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून. श्री गुरु शिष्य गेले धावत. समस्त शिष्य ब्राह्मणा ते बोलावित. स्नाने करून आली त्वरित श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु बोलविती तयांसी, पत्रावळी करा वेगेसी. जेव्हा आज सहकुटुंबेसी. ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही. तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी. जासी स्वामी निरोपिले त्या समस्त ब्राह्मणासी, विनंती करावी तुवायसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी. आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवितसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्यास हसून, काय जेव्हा म्हणतो या आम्हा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐगती. जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोललो. ब्राह्मण फोका बर्वे बर्वे म्हणती. सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती. करिता झाला उपचारे. मनपूर्वक करी भक्ती. बर्वी केली मंगलारती. तेथे श्री गुरु संतोषिती. ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणून आपणाजवळी ठेवी म्हणती तैवेळी. आणून या तात्काळी श्री गुरुजवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आपले वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापासी. म्हणून वस्त्र देती त्यावेळी. झाकले वस्त्र अन्नावरी. कमंडलू उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी. अभिमंत्रोणी त्यावेळी. बोलावूनी तुम्ही ब्राह्मणासी. उघडो नको अन्नासी. काढूनी नेऊती समस्तांसी. वाडी वेगी. म्हणून या तूप घालिया घटात. ओतुनी घे आणि कात वाढी वेगी. ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढू लागा या द्विजांसी. आणि कोठले बहुसी वाढू लागले त्यावेळी. भरुणी नेती जितके अन्न. पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण. घट ओतून नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी.
सह पंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे घृतसे आपले करी वाढितसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आखंडवरी जेविदो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करती मुखा उच्छिष्टे काढिता तात्कालिका आश्चर्य म्हणती तैवे तांबुलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलविती तयासी बोलवा म्हणती आपले कलतपुत्रांसी समस्त येऊनी जेवतील आपले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरूपित शूद्रादी ग्रामलोक बोलवा त्याचे स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचायिता आले समस्त जेवून गेले त्यावेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणासी भ्राता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामीयासी तेज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून द्यासे जितके मागुती तृप्तीसी तितके द्यावे अन्नयोगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरुनायक डांगारोपिटा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडिले ग्रामे त्यावेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेविले परियसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न वाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊनी जावे अन्न त्वरितेसी घालावा जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव इतके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी मग देती दरिद्र दुरी पौत्रपौत्री होती तुझ समस्त झाले तटस्थ देखले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरुकरणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णा श्री नरसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सत्य त्रैमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक आणिक अपार चैत्रता अमित हो सांगता क्षितीवरी समस दैवते तयाचे नव्हे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विजचतुर्सहस्रभोजनं नाम अष्टात्रिंशत्तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। जय श्री गुरुदेव दत्त। उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।